नमस्कार मित्रांनो, मी माझ्या यूट्यूब चॅनल हंसराज मराठे सिंदबादमध्ये स्वागत करतो. हे मी बंगलोरला गेलो होतो, हॉटेल जिंजरमध्ये उतरलो होतो आणि तिथून 17 तारखेची गोष्ट ही फेब्रुवारी. आम्ही सकाळी उठून एक मल्हारी डोसा म्हणून आहे, फार फेमस आहे. तिथे गेल्यावरती मल्हारी डोसा जरूर खा बंगलोरला गेल्यावर. मी हे आधी असंच एकाच्या व्हिडिओमधनं टिपून ठेवलेलं होतं आणि माझ्या डोक्यात होतं की आपल्याला मल्हारी डोसा खायला जायचं आहे आणि आणायचं. मी जिथे उतरलो होतो हॉटेल जिंजर, तिथून 200 मीटरवरती हे हॉटेल होतं. हे अतिशय जुनं प्रतिष्ठान आहे जिथे आत्ता आम्ही बसलो आहे. इथे मल्हारी डोसा नावाने अतिशय प्रसिद्ध डोसा मिळतो. याच्याच बाजूला थोडंसं 100 फुटावरती दुसरं त्यांचं नवीनही प्रतिष्ठान झालेलं आहे, मल्हारी डोसा. आता इथे सकाळी आम्ही येऊन आणि नाश्ता केला. आम्ही तिथे इडली घेतली. अतिशय छान असतं सगळं इथलं. इडली, वडा, सांबार आणि मल्हारी डोसा तर फार फेमस आहे. कॉफी छान होती. ते सगळं नाश्ता करून आम्ही एका ठिकाणी आमची बस येणार होती, त्या बसमध्ये बसून आणि आता हे म्हैसूर पॅलेसला गेलेलो आहे. तर म्हैसूर पॅलेस जो आहे हे तुम्ही त्याची चित्र पाहू शकता म्हैसूर पॅलेसची. तर म्हैसूर पॅलेस, ज्याला अंबाविलास पॅलेस म्हणूनही ओळखलं जातं, हा एक ऐतिहासिक राजवाडा आहे आणि शाही निवासस्थान आहे. भारतातील कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथे वसलेला आहे. तो पूर्वी वाडियार घराण्याचे अधिकृत निवासस्थान आणि म्हैसूर राज्याची राजधानी होती. हा राजवाडा म्हैसूरच्या मध्यभागी असून त्याची दिशा पूर्वेकडे चामुंडी टेकड्यांकडे आहे. म्हैसूरला सामान्यतः राजवाड्यांचे शहर म्हणूनच ओळखलं जातं आणि या राजवाड्यासह शहरात एकूण 7 राजवाडे आहेत. तथापि म्हैसूर पॅलेस हा शब्द विशेषतः नवीन किल्ल्यातील राजवाड्यासाठी वापरला जातो. आता हे आम्ही म्हैसूर पॅलेसमध्ये एंट्री घेणार आहोत. आता तिथे गेल्यावर सगळं तिथलं जे आपलं बांधकाम आहे, पुतळे आहेत, कोरीव काम आहे, हे सगळं बघायसारखं आहे. त्याच्यामध्ये कॉमेंट्री करायसारखं असं काही नाही आहे. ते देखने की चीज़ है म्हैसूर का पॅलेस. आता हे आम्ही एकेका दालनातनं पास होतो आहे. भव्य दिव्य राजवाडा आहे आणि बहुतेक ठिकाणी पूर्ण राजवाडे हे प्रेक्षकांकरता, पर्यटकांकरता खुले केलेले नसतात. काही भागच पर्यटकांकरता उघडा ठेवलेला असतो, तिथे मेंटेनन्स असतो. तर आता हे आम्ही एक दालन करून म्हैसूर पॅलेस पाहणार आहोत आणि म्हैसूर पॅलेस पाहून झाल्यावरती तिथे एक चर्च आहे, ते चर्चही पाहायला पुढे जाणार आहोत. ओपनचे स्टँड. তু দাঁড়িয়ে যেও না, ভিডিও করতে করতে চল না, চল আস্তে আস্তে শেষ হবে। हो, तिकीट आहे ना. हो, तिथे लिहिलं आहे.
लाईक चांदीचे सिल्वर चेअर्स. काम तो मत करा कर ये हो Regardez, ça c'est la salle de la réunion, oui. Regardez l'arche comme... Ça c'est le temple de l'architecture islamique. Alors, voilà, s'il vous plaît. Mesdames et messieurs, regardez s'il vous plaît, qui m'a montré l'éléphant, regardez là. Tout droit. Après l'éléphant, oui. Oui, vous avez vu un éléphant. Où t'as vu un éléphant? Un vrai? Oui, un vrai éléphant. Mais non, il n'y a pas de vrai éléphant. Mysore Palace, Mysore Palace. Hey. इथे कुठेतरी बसत असेल.
म्हैसूर पॅलेस पाहून झाल्यावर आम्ही परत बसनी पुढे सेंट फिलोमेना कॅथेड्रल चर्च म्हैसूर हे पाहायकरता पुढे निघालो. सेंट फिलोमेना कॅथेड्रल चर्च हे सेंट जोसेफ कॅथेड्रल म्हणूनही ओळखलं जातं. भारतातील म्हैसूर धर्मप्रांताचे कॅथलिक चर्च आणि कॅथेड्रल आहे. निओ गॉथिक शैलीतील हे चर्च महाराजा कृष्णराज वाडियार चतुर्थ यांच्या कारकिर्दीत 1936मध्ये बांधले गेले. यांची वास्तुकला जर्मनीतील कोलोन कॅथेड्रॉलपासून प्रेरित आहे. हे कॅथेड्रल आशियातील सर्वात उंच चर्चपैकी एक आहे. हे अतिशय पाहण्यासारखं चर्च आहे. आणि आता हे चर्च बघून झाल्यावर आम्ही पुढे वृंदावन गार्डनला जाणार आहोत. तर पुढचा जो माझा व्हिडिओ राहील तो वृंदावन गार्डनचा राहील.